बायकांची समजली जाणारी कामं पुरुषांनी सुद्धा केली पाहिजेत असं ज्यावेळी वाटतं, त्यावेळी पुरुषांची समजली जाणारी कामं आपल्याला येतात का? हे पण बघणं महत्वाचं आहे ना. कधी-कधी काय होतं माहितीये? आपण किती प्रिव्हिलेज्ड आहे हेच आपल्याला माहिती नसतं. म्हणजे अक्षरशः रडायचे मी आणि मला असं वाटायचं का मी सहन करतेय एवढं या माणसाचं? पण मला माहिती होतं, ही गुरुदक्षिणा आहे समजायचं आणि शिकायचं. आपल्याला गरज आहे. परत पश्चाताप नको व्हायला. दारात कार उभी होती आयुष्यभर आणि मी कधी ती शिकूच शकले नाही. शेवटी फक्त एवढं आणि एवढंच खरं आहे, डर के आगे जीत है. नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. खूप दिवसांनी जरा बाहेर बसण्यासारखं, तुमच्याशी गप्पा मारण्यासारखं छान असं वातावरण झालेलं आहे. तर म्हटलं चला खूप दिवसांपासून एक पेंडिंग राहिलेली गोष्ट तुम्हाला सांगावी. खरं तर ही गोष्ट मी आधी सुद्धा सांगू शकले असते, पण थोडा वेळ घेतला. कारण असं वाटलं की थोडं अजून प्रो होऊयात आपण. थोडं अजून ठामपणे सांगू शकतो, की हां, हे मला जमतं. हे सांगायला थोडासा वेळ लागेल. तो वेळ मी घेतला आणि आज ती गोष्ट तुमच्याशी शेअर करण्यासाठी तुमच्या समोर मी आज आलेली आहे. तर ही गोष्ट आहे माझ्या ड्रायव्हिंगची. बायकांनी ड्रायव्हिंग करणं ही आजकालची अतिसामान्य गोष्ट आहे. म्हणजे त्यात नवीन असं काही राहिलंच नाहीये. घरापासून रॉकेटपर्यंत सगळं चालवतात बायका. पण तरीसुद्धा ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, माझ्यासाठी खूप विशेष आहे आणि मला याची 100% खात्री आहे, की माझ्यासारख्या अजूनही खूप मैत्रिणी असणार आहेत, की ज्यांना ही गोष्ट त्यांची वाटेल किंवा जे तो स्ट्रगल करत असतील, जो मी या गोष्टीत आता तुम्हाला सांगणार आहे. त्यांच्यासाठी थोडंसं काम सोपं व्हावं, हाच ही गोष्ट सांगण्यामागचा हेतू आहे. तर सुरुवातीपासून सुरुवात करते. गाडी आमच्याकडे होती 2018 पासून. माझा वाढदिवस 15 जून 2018 ज्यावेळी मी प्रेग्नंट होते, बिल्ब पोटात होता. त्यावेळी गरज होती गाडीची कारण हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, पुण्यातून साताऱ्याला जाण्यासाठी. या कारणासाठी म्हणून 2018ला जून 2018ला आम्ही गाडी घेतली. पहिली गाडी इंडिका विस्टा. पण डोक्यात कधी विचार नाही आला, की गाडी शिकली पाहिजे. एकतर शारीरिक अवस्था तशी नव्हती आणि मनात काय, की हे आपलं कामच नाही ना. काम नाही इन द सेन्स नाही, हे कसं आपल्याला जमू शकतं? ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. ही आपल्याला कधीच जमणार नाही. त्यामुळं पुण्यात असताना कधीही डोक्यात विचार आला नाही, की आपल्याकडे गाडी आहे, तर आपण गाडी शिकली पाहिजे. टू व्हीलर सुद्धा मी अगदी 2-3 वेळाच चालवलेली होती, कारण टू व्हीलर सुद्धा माझ्याकडे कधीच नव्हती. पप्पांनी कोणाची तरी आणली होती आणि ती प्रॅक्टिससाठी म्हणून मी चालवली असेल तेवढीच. ती सुद्धा मला खूप छान अशी कधीच जमली नाही. इथं आल्यानंतर झालं काय, पहिल्यांदा एक गोष्ट कळली, की आपण ज्या परिसरात राहतो, आम्ही मिनेसोटामध्ये आलो, त्यातही विंटरमध्ये आलो आणि ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली, की कुठेही जायचं असेल, साधं दूध अंडी आणायला बाहेर जायचं असेल, तर तुम्हाला कारशिवाय पर्याय नाहीये. कारण इथं चांगलं असं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नाहीये. आहेत काही सोयी, पण त्या सगळीकडेच तुम्हाला घेऊन जातात अशातला भाग नाही. प्रत्येकाकडे आपली आपली कार असणं ही मस्ट आहे. कारण 6 महिने तर बर्फाचे असतात, विंटरचे असतात आणि अशा वातावरणात तुम्ही चालत फिरत किती दुकान जवळ असलं तरी नाही बाहेर पडू शकत. ही वस्तुस्थिती. बरं, तेव्हाही असं नाही वाटलं, की जायचंय कुठल्यातरी दुकानात. आम्ही खाली यायचो अपार्टमेंटमधून. आम्ही ड्रायव्हर सीटवर बसायचा, मी त्याच्या शेजारी बसायचे आणि निघालो आम्ही दुकानात काहीतरी आणायला किंवा कुठं फिरायला जायचं असेल पार्कमध्ये तिकडे. कधी असं नाही वाटलं, की या जागांची अदलाबदली का नाही होऊ शकत? नाही विचार आला मनात. सांगते काय, की ड्रायव्हिंग हे माझ्या कधीच खिचगणतीत नव्हतं. कधी आपल्याला हे येईल किंवा आलं पाहिजे किंवा त्याविषयी काहीच वाटत नव्हतं. अशी परिस्थिती. मग थोड्या-थोड्या दिवसांनी अभि म्हणायला लागला, "अगं, तू कार शिकली पाहिजेस, तुला कार आली पाहिजे, कारण माझ्यावर मग डिपेंड राहतेस तू. थोडंसं काहीतरी आणायचं झालं, बिल्वला इकडं-तिकडं न्यायचं झालं, तर माझ्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये, असं होतंय." मग म्हटलं, "चल, शिकूयात." तिथल्या तिथं कम्युनिटीमध्ये त्यावेळी आम्ही दुसऱ्या घरात राहत होतो. एडन प्रेरीमध्ये एडन कॉमन्स अपार्टमेंट्स आहेत, तिकडे राहत होतो. तर तिथल्या तिथं कार शिकायची असं ठरलं. मी चालवणार की तिच्या स्पीडनं फार फार तर 10-15. त्यामुळं माझं एकंदरीत प्रगती बघता अभिनं पण काय फार मनावर घेतलं नाही. तिथल्या तिथं मी कार चालवली असेल फार फार तर समरमध्ये 4-5 दिवस बस. त्याच्या पलीकडे मी कधी कार हातात घेतली नाही. तो समर संपला, पुन्हा विंटर सुरू झाला, पुन्हा कार शिकणं राहून गेलं. ही गोष्ट कधीची 2020ची. येस 2020ची आणि त्यावेळी नेमका कोविड सुद्धा होता. त्यानंतर 21 मध्ये पण काही डोक्यात नाही की आपल्याला कार शिकायची आहे, काही नाही, काही नाही. 22 मध्ये पण काही डोक्यात नाही. 23 जसा उजाडला 2023 तसं पुन्हा वाटायला लागलं, की आपण लायसन्स तरी ॲटलीस्ट काढून ठेवलं पाहिजे.
अभि म्हणायचा की बिल्वला सोडायला जायचं, प्री स्कूलला होता त्यावेळी बिल्व, की 5 मिनिटाचा रस्ता आहे, तेवढ्यासाठी मला ऑफिसमध्ये ब्रेक घ्यायला लागतो आणि जायला लागतं, तर तू तेवढं पण काम करू शकत नाहीस का? त्याच्या समाधानासाठी मी म्हणायचे, हा ठीक आहे चल, मी आज चालवते कार, आणि तिथल्या तिथं घाबरत घाबरत कशी तरी चालवायचे कार. ते सुद्धा इथं असा नियम आहे की तुमच्याकडे जर समजा लर्निंग लायसन्स आपण ज्याला म्हणतो, इथं ते लायसन्स नॉलेज टेस्ट दिल्यानंतर मिळतं, मी तुम्हाला त्याविषयी सांगेनच. तर ते लायसन्स जर असेल तुमच्याकडे, तर तुमच्यासोबत एक पक्क लायसन्स असलेला माणूस तुमच्यासोबत पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही एकट्याने फक्त लर्निंग लायसन्सवर गाडी नाही चालवू शकत, असा नियम आहे. मग म्हटलं ठीक आहे, त्याच्या समाधानासाठी चालवायचं, पण तरी सुद्धा मी मनावर घेत नव्हते. सगळ्याचं मूळ सांगायचं राहिलं, या सगळ्याचं मूळ कारण होतं ते म्हणजे भीती, प्रचंड भीती. मला ती भीती आत्तापर्यंत मनात कायम होती. स्पीडची भीती किंवा ह्याची भीती, उंचीची भीती आहे मला. अशा बऱ्याच फोबिया असल्यासारखं आहे की थोडा जरी स्पीड वाढला एखाद्या म्हणजे जात असताना, जरी आवी चालवत असेल तरी पण असं धडधडल्यासारखं होतं वगैरे, अशा गोष्टी होतात. तर प्रचंड भीती मनात असल्यामुळं मला कधीच वाटत नव्हतं की मला कार जमेल. त्यातही मला जजमेंट येत नाही अजिबात. साधा बॉल जरी टाकला माझ्याकडे कोणी आणि कॅच करायला गेलं, मला पटकन अशा दिशा कळत नाहीत, पटकन ते कॅच करता येत नाही, अंदाज येत नाहीत. हे सगळ्यात मोठं अजून एक कारण. आणि त्यात वाटायचं की ही गाडी एवढी मोठी लांबडी ही कशी वळवायची, आपण इकडून वळताना ती इकडं थटली तर, इकडं वळताना अजून काय झालं तर, बरोबर आपण ज्या दिशेला जातोय त्याच दिशेला संपूर्णपणे गाडी ती रस्त्यात बसेल की नाही, गाडीत बसल्यावर रस्ता छोटा वाटायचा, आपण रस्त्याच्या मधूनच चाललोय की काय, असं काहीतरी वाटायचं. हे असले इतके, आणि मला मैत्रिणींशी बोलल्यानंतर कळलं की हे फार कॉमन आहे, हे सगळ्यांना सुरुवातीला वाटतं जे नवीन नवीन ड्रायव्हिंग शिकतात त्यांना. मग 2023 मध्ये फक्त आवीच्या समाधानासाठी मी नॉलेज टेस्ट दिली आणि इन्स्ट्रक्शन परमिट काढलं. इथली नॉलेज टेस्ट म्हणजे काय प्रकार असतो, तर आपण जे लर्निंग लायसन्स काढतो तर त्याच्यासाठीची परीक्षा असते. सेंटर्स असतात ड्रायव्हिंग टेस्टसाठीची, आणि तिथं जाऊन आपण ती परीक्षा द्यायची असते. कम्प्युटरवर काही 30 प्रश्न, 30च आय गेस, मला आता ते विसरायला झालंय थोडं थोडं, कारण 2023 मध्ये ती परीक्षा दिली आहे. पण एवढं नक्की की भरपूर नियमांचा, इथल्या सायन्सचा, ट्रॅफिक सायन्स, काय काय रूल्स आहेत त्या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ती एक PDF असते. शिवाय प्रत्येक राज्याची वेगळी परीक्षा असू शकते, काही राज्यांमध्ये अजून वेगळे नियम असतील तर तिथली वेगळी PDF त्या नियमांची, आणि तो सगळा अभ्यास तुम्हाला करायला लागतो. पण मी आता या व्हिडिओमध्ये जे सांगतेय ते मिनेसोटा मधलं सांगतेय. थोडाफार कुठे नियमांमध्ये फरक असेल, तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये राहत असाल इथे, तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की तुमच्याकडे यापेक्षा काही वेगळे नियम आहेत का. तर अशी एक नॉलेज टेस्ट, बऱ्याच प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये असतात. तुम्हाला चांगला अभ्यास केला तर तुम्ही पास होऊ शकता, अशी अवस्था. तरी सुद्धा मी म्हटलं चल ऍटलिस्ट आपण इन्स्ट्रक्शन परमिट तरी काढूयात, म्हणून ते इन्स्ट्रक्शन परमिट काढलं. पण पुन्हा ड्रायव्हर सीटवर बसायची भीती, आणि ती भीतीच मनातून जात नव्हती, काही केल्या जात नव्हती. थोडा जरी गाडीचा स्पीड वाढला, 30च्या वर गेला किंवा असं काही झालं की असं खूप धडधडायला व्हायचं. त्यात पण आवी असा की तो मला खूप प्रवृत्त करायचा, नाही तू चालव आता, हा कुठेतरी आम्ही बाहेर चाललोय पार्कमध्ये, आज तू कार चालव, असं करून त्यानं मला शिकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्याला असं वाटायचं कधीतरी ही माझी भीती जाईल, पण ती भीती काही जायचं नाव घेत नव्हती, आणि मी काही ते ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं सिरियसली घेतच नव्हते. 2023 पण तसाच गेला, 24 पण तसाच गेला. पण 24 मध्ये एक गोष्ट मी ठरवली होती की काही झालं तरी आता सिरियसली आपल्याला लायसन्स काढावं लागणार आहे, कारण सप्टेंबर 2025 मध्ये माझी ती इन्स्ट्रक्शन परमिटची मुदत पण संपत होती. मला ती टेस्ट परत द्यायची नव्हती, कारण त्याला सुद्धा मी खूप अभ्यास केलेला होता आणि तो अभ्यास मला परत करायचा नव्हता. त्यासाठी असं वाटायचं की ही मुदत संपण्याच्या आत आपल्याला लायसन्स काढलं पाहिजे, नाहीतर परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार. अभिने मला 1-2दा हायवेवर सुद्धा गाडी चालवायला दिलेली होती, पण ते तेवढ्या पुरतं व्हायचं. म्हणजे मी चालवायचे पण मला खूप धडधडायचं, मी असं घट्ट स्टिअरिंग पकडायचे, चालवायचे तेवढ्या पुरती, पण ती मनातली भीती जी आहे ती अजून सुद्धा जात नव्हती. मग उजाडलं 2025. 2024 मध्येच खरं तर मी त्या वर्षाचा एक संकल्प लिहून ठेवला होता माझ्या डायरीत की या वर्षी माझ्याकडे लायसन्स असेल, जे की अजिबात शक्य झालं नव्हतं, मिळालेलं नव्हतं, कारण परीक्षाच दिलेली नव्हती. मग 2025 जसा उजाडला तसं थोडं मी सिरियसली घ्यायला सुरुवात केली. कुठेही बाहेर जाताना मी आवीला म्हणायचे की मी
चालवते गाडी. आता इथल्या इथं जायचंय तर मी घेते. नंतर नंतर हळूहळू असं वाटायला लागलं चला हायवेवर जायचंय तर तसा एक ट्राय करून बघूयात, हायवेवर चालूयात. इथं हायवेवर गाड्यांचा स्पीड खूप जास्त असतो आणि तुम्हाला स्पीड लिमिटमध्येच गाडी चालवावी लागते. खूप हळू गाडी चालवणं सुद्धा गुन्हा आहे. म्हणजे जवळजवळ 110-120 किलोमीटर ताशी असा वेग, जो इथं 80 पर माइल्स म्हणू शकतो आपण. टेक्सासमध्ये तर 80 नी चालणारे हायवे आहेत किंवा इथं मिनेसोटामध्ये 70-75 नी जाणारे हायवे आहेत. 60-65 खूप जोरात स्पीड असतो आणि त्या स्पीडला तुम्हाला इतकं अलर्ट राहून गाडी चालवावी लागते की एक छोटीशी जरी चूक झाली तरी डायरेक्ट जीवावर बेतू शकतं. एवढे भयानक इथं अपघात होतात. अलर्टनेस खूप महत्वाचा असतो. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गाडी शिकणं म्हणजे फक्त आपल्याला ते ऍक्सिलरेट करता आलं, ब्रेक लावता आलं आणि स्टेअरिंग सांभाळता आलं म्हणजे झालं असं नाही, की खूप चौफेर आपलं लक्ष असायला लागतं ना, मागे पुढे इकडून तिकडून खूप अलर्टनेस असायला लागतो. जसे आम्ही जानेवारी 2025 मध्ये भारतातून परत आलो, त्याच्यानंतर मी खरी प्रॅक्टिसला सुरुवात केली. मग हळूहळू पहिले 2-3 महिने हायवेवर पण प्रॅक्टिस केली किंवा इथल्या इथं कुठं जायचं असेल इंटरनल, मग 50चा स्पीड असू देत, 55चा असू देत, 40चा असू देत. हे सगळे स्पीड मी जे सांगते ते माइल्समध्ये, तेवढे लक्षात ठेवा, कारण किलोमीटरमध्ये त्याच्या अजून जास्त होतात. तर अशा स्पीडनी गाडी चालवायला लागले. हळूहळू तो कॉन्फिडन्स सुद्धा यायला लागला. मग ठरवलं की चला आता परीक्षा देऊयात. अजून एक महत्वाची गोष्ट, इथल्या परीक्षा तर नो डाऊट अवघड असतातच, ड्रायव्हिंगच्या बिहाइंड द व्हील परीक्षा. पण छोटीशी एक चूक सुद्धा तुम्हाला फेल करू शकते. प्रत्यक्षात गाडी चालवणं आणि परीक्षेत चालवणं यात सुद्धा खूप फरक आहे. अशा सगळ्या या भानगडी आहेत. तुम्हाला गाडी ज्यावेळी तुम्ही परीक्षा द्यायला जाता तर त्यावेळी काय काय ते विचारतात. पहिली गोष्ट तर गाडीची सगळी माहिती आहे का तुम्हाला ते बघतात. जसं की सीट ऍडजस्टमेंट, सीट बेल्ट लावणं किंवा काही कंट्रोल्स गाडीतले, फॅन कंट्रोल कुठे आहे, हे कुठे आहे, ते इंडिकेटर्स, तुम्हाला डावीकडे वळायचंय, उजवीकडे वळायचंय, कसे इंडिकेटर्स देणार, वायपर्स कसे चालवतात, हे सगळं बेसिक ते विचारतात. आणि त्याच्यानंतर खरी परीक्षा सुरू होते. त्यातही काही ठिकाणी असे परीक्षेचे सेंटर्स आहेत ज्याची आतल्या आत इंटरनल त्यांचे रस्ते आहेत आणि ते परीक्षा सेंटरच्या आत परीक्षा असतात. पण मी जी परीक्षा दिली होती ती आम्ही जिथे राहतो चास्कामध्ये, तर तिथल्या शहरातल्या मुख्य रस्त्यांवरून ते तुम्हाला नेतात आणि तुमची परीक्षा घेतात. तिथं तुमचं ते कौशल्य तपासलं जातं. तर माझा परीक्षेचा दिवस उजाडला 18 जून. मला तारीख चांगली लक्षात आहे, ती आयुष्यभर लक्षात राहणार आहे. मला ते जे परीक्षक होते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या. त्याच्यानंतर आपल्याला डाऊनहिल पार्किंग, अपहिल पार्किंग, रिव्हर्स 90 डिग्री पार्किंग, पॅरलल पार्किंग, त्यानंतर तुम्ही ट्रॅफिक सिग्नल कसे काय पाळताय, ट्रॅफिक लाईट्स, वळताना तुम्ही किती सेफ वळताय, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट बघतात ते म्हणजे सेफ्टी, तुमची सुद्धा आणि दुसऱ्यांची सुद्धा. तुम्ही पार्किंग करताना इकडे तिकडे बघताय का, गाडी बाहेर काढताना किती हळू काढताय, सिग्नल किती व्यवस्थित देताय, सगळीकडे लक्ष आहे का, कारण रेसिडेन्शियल एरियामध्ये ही टेस्ट असते. तर बघतात की मुलं वगैरे खेळत असतात मागं, तर तुमचं त्यांच्याकडे लक्ष आहे का, ब्लाइंड स्पॉटला कोणी असेल तर तुम्ही ते नोटीस करताय का. इतक्या बारीक सारीक गोष्टींवर ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे बरेच जण फेल सुद्धा होतात, कारण नाही एवढ्या बारीक गोष्टी बघण्याची, म्हणजे किती पण तुम्ही प्रो ड्रायव्हर असाल तरी सुद्धा एक अंगवळणी पडलेल्या काही गोष्टी असतात. म्हणजे भारतात तुम्ही कार चालवत असाल आणि इथं येऊन परीक्षा दिली तरी खूप बारीक सारी गोष्टी अंगवळणी पडल्यामुळे तुम्ही असं तुम्ही बघितलेले असतात पण तसं दाखवत नाही. मग त्या परीक्षकाला असं वाटतं की तुम्ही ते बघितलंच नाहीये. कळतंय मला काय म्हणायचंय. तर वाकून इकडं तिकडं बघून तुमची मान वळतीये का, हे सगळं बारीक सारीक नोटीस केलं जातं आणि मग तुम्ही पास का फेल ते ठरवलं जातं. ती परीक्षा दिली, मी पास सुद्धा झाले. आणि तुम्हाला माहितीये मला का महत्वाचं वाटतं ते माझं लायसन्स किंवा ती परीक्षा पास होणं, कारण हा फक्त ड्रायव्हिंग लायसन्स पुरता विषय नाहीये. मला असं वाटतं माझ्या भीतीवर मिळवलेला मी तो विजय होता आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की माझी ही कधी भीती जाईल, ही ड्रायव्हिंगची आणि स्पीडची भीती जाईल, पण ती गेली फायनली आणि मला लायसन्स मिळालं. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की मी त्याही वेळी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करू शकले असते, पण वाटलं नाही, अजून प्रॅक्टिस पाहिजे, अजून प्रॅक्टिस पाहिजे. ड्रायव्हिंग शिकत असताना अभिनं अक्षरशः रडवलंय मला. म्हणजे तो असा बोलायचा ना, हा आता गाडी रिव्हर्स घे, आणि मला कळायचं नाही की इकडं स्टिअरिंग केल्यावर गाडी इकडं जाणार आहे का इकडं जाणार आहे, काही अंदाजच नाहीत ना कशाचे, किंवा इकडं वळवल्यावर माझी पहिलीच वेळ, मी कधीच ड्रायव्हर सीटवर बसलेले नसेल, तर मला या गोष्टींचे अंदाज कसे असतील किंवा मला कसं कळेल ह्या सगळ्या टेक्निक कशा आहेत त्या. मग त्याची खूप चिडचिड व्हायची, काय तुला एवढे साधी गोष्ट येत नाही, एवढे साधे अंदाज येत नाहीयेत, आणि माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागायच्या. पण मी म्हणायचे ठीक आहे, चल ही गुरुदक्षिणा समजायची, आपल्याला गरज आहे असं समजायचं आणि हे काम पुढे चालू ठेवायचं, आपल्याला पर्याय नाहीये.
मला म्हणायचा पहिल्यांदा डोळे पुस, तुला डोळ्यातल्या पाण्यामुळे पुढचं काही दिसणार नाही, पुढच्या माणसांना उडवशील, तुझ्यामुळे दुसऱ्यांना नुकसान नको. म्हणजे मला वाटायचं याला माझं काही पडलंच नाहीये, मी इथे रडतेय त्याच्याशी काही संबंध नाही. तो जगाच्या बाबतीत खूप चांगला ट्रेनर आहे, पण तो माझ्या बाबतीत ना भयानक एखादे खडूस मास्तर असतात ना, तसा आहे तो माझ्या बाबतीत. आणि ते असणारच म्हणा, कुठलीही गोष्ट नवरा बायकोकडून शिकताना किंवा बायको नवऱ्याकडून शिकताना ती एकदम छान शिकवली जाईल याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण तिथं भांडणं होणार, वाद होणार, कारण शेवटी तुम्ही नवरा बायको असता म्हणून. मग इतक्या वेळा मी रडायचे, मी म्हणायचे की का असं करतोस तू, तू जरा समजून घे मला. ह्या अशा भांडणातून एकदाच ते गंगेत घोडं आलं. त्याची अजून एक गोष्ट जी मला कायम लक्षात राहील ती म्हणजे तो सांगायचा की तुला फक्त गाडी चालवता येते आता सुरुवातीला, हा तुला कळतंय की असं स्टेअरिंग हे करायचं, इकडे वळायचंय, असं करायचं, इकडे वळायचंय, असं करायचं, इंडिकेटर्स द्यायचे, पुढं कोणी आलं ब्रेक दाबायचंय, स्टॉप साईनला थांबायचं, सगळं तुला कळतंय. पण याचा अर्थ असा नाही की तुला गाडी चालवता येते. तुला गाडी चालवता येते असं तू तेव्हाच म्हण जेव्हा ती तुला कुठल्याही ऋतूत, मग ती बर्फात असेल, पावसात असेल, उन्हात असेल, कुठल्याही ऋतूत चालवता येईल, कुठल्याही रस्त्यावर तिथल्या तिथल्या ट्रॅफिक रूल्स नुसार चालवता येईल, कितीच्याही स्पीडनी चालवता येईल तिथल्या रूल्स नुसार. हे सगळं तुला जेव्हा जमेल ना, आणि कशाही सिच्युएशन मध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं याच्यासारखी दुसरी सिमिलर कुठलीही गाडी ज्यावेळी तुला चालवता येईल ना, त्यावेळी तू म्हण की हो मला गाडी चालवता येते. तोपर्यंत तू म्हणू नकोस. इथल्या इथं गाडी चालवता येणं म्हणजे काही गाडी चालवता आली असं होत नाही. आणि आम्ही पुढं असं सुद्धा सांगायचं की गाडी चालवता येते ना ज्याला, त्याला गाडीशी संबंधित सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. जसं की गाडी पंक्चर झाली, करणार काय माहिती असलं पाहिजे, किंवा मध्येच बंद पडली, बॅटरी लो झाली, काय करायचं हे माहिती असलं पाहिजे. गाडी स्वच्छ करण्याची सुद्धा आवड असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहितीये मला आता आवड निर्माण व्हायला लागलेली आहे. आता मी जेव्हापासून कार शिकली आहे तेव्हा जास्तीत जास्त वेळा मीच कार स्वच्छ करत असते. मला आवडतं कार स्वच्छ ठेवणं. तुमचं आणि कारचं ना एक रिलेशन तयार होतं. मला आधी हे सगळं असं काहीतरी फालतूच्या गोष्टी वाटायच्या, पण नाही, ते कळलं की एस्पेशली मुलांना का कार एवढी अट्रॅक्ट करते आणि का कार ही गोष्ट त्यांच्या आवडीची असते. तर तुमचं आणि कारचं ना एक खरंच एक छान नातं तयार होतं, एक ट्रस्ट तयार होतो, आणि तुम्हाला वाटतं की हे आपली फ्रेंड आहे आणि याची काळजी घेतली पाहिजे. ही अशी एकदम कडक शिकवणी मला मिळाल्यामुळं ही गोष्ट तुमच्याशी आत्ता शेअर करण्याचं हेच कारण आहे की मी अजून लायसन्स मिळाल्यानंतर सुद्धा वेळ घेतला, भरपूर प्रॅक्टिस करत राहिले, आणि आता असं वाटतंय की हो मी गाडी चालवू शकते. मला म्हणता येईल की मी गाडी चालवू शकते, कारण मी हायवेला चालवू शकते, मी तिथल्या नियमानुसार चालवू शकते, मी सिमिलर गाडी चालवू शकते. आता जमेल, आणि आता जमतंय सुद्धा. सुरुवातीला वाटायचं का गाडी शिकायची, कुठेही जायचं झालं तर तो आहेच ना आपल्यासोबत, आपल्याला एकटीला कुठं जायची गरजच नाही पडणार. पण परत कळलं की नाही, हे एवढ्या पुरतं नाहीये. गाडी शिकणं हे पंख फुटल्यासारखं आहे. तुम्हाला हवं तेव्हा पाहिजे तिथं तुम्ही जाऊ शकता, तुमच्या मर्जीप्रमाणे जाऊ शकता. तुम्हाला कोणावर अवलंबून नाही राहायला लागत. दुसरी गोष्ट, दारात आहे ना गाडी, परत पश्चाताप व्हायला नको की दारात गाडी पडून होती आणि आपण ती शिकली नाही. कधी कधी ना आपण इतके प्रिव्हिलेज्ड असतो आणि त्याची आपल्याला जाणीवच नसते. तर ते तसं व्हायला नको, हे एक कारण गाडी शिकण्याचं. याचा मला चांगला अनुभव सुद्धा आला की गाडी शिकल्यामुळे या समयामध्ये मी बिलवला घेऊन कुठल्या कुठल्या बीचेसवर गेले, त्याला अजून कुठे जायचं या दुकानात त्या दुकानात, आम्ही दोघं बरेच फिरायचो. इतकं छान वाटायचं मला की आता मला आवीची गरज नाही लागत की तो असला पाहिजे शेजारी, किंवा तो नाहीये तर मला भीती वाटतेय, किंवा तो नाहीये तर ही कामं होणारच नाही. असं नाही, सगळी कामं इझिली व्हायला लागली. प्रत्येक वेळी जिथं बाहेर जायचंय तिथं त्याची गरज नाही पडली. बिलवाला डेंटिस्टला घेऊन जाणं असेल, अजून कुठे कॅम्पला घेऊन जाणं असेल. हा तो एक किस्सा सांगायचा राहिला. गाडी शिकणं मस्ट अजून एका गोष्टीसाठी होतं, ते म्हणजे बिलवाला 1 महिन्याचा कॅम्प लावला होता, आणि जो की दुसऱ्या सिटीत होता. आवीने सरळ सांगितलेलं, मी एकदाही त्याला सोडायला जाणार नाही, तुला जावं लागेल, हायवेनी जायला लागेल, कारण तो दुसऱ्या सिटीतला रस्ता आहे, त्यामुळे तुला शिकणं मस्ट आहे गाडी, मग बघ काय करायचंय. मग ते एक प्रेशर असल्यामुळं त्या बिल्वच्या कॅम्पच्या नादात, आणि त्याला रोज सोडायचंय आणायचंय या सगळ्या जबाबदारीमुळं ती गाडी शिकणं झालं. हा, तर मी सांगत होते की का शिकायची आहे गाडी. बर, हे एक पहिलं कारण झालं की स्वावलंबी झाले मी. दुसरं कारण मला असं वाटायला लागलं की आपण अपेक्षा करतो ना की बायकांची समजली जाणारी कामं पुरुषांनी सुद्धा करायला पाहिजेत, समानता पाहिजे. पण कधी हा विचार मी नव्हता केला की त्याची समजली जाणारी म्हणून काही काम आहेत, ती मला येतात का, नाही येत आहेत, मग मी ती शिकली पाहिजेत ना. ड्रायव्हिंग हे त्यानंच करायचं, कोणी ठरवलंय, ते मला पण आलं पाहिजे ना. तिसरी गोष्ट, ड्रायव्हिंग हे असं कौशल्य आहे जे तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतं. म्हणजे उद्या मला समजा नाही मिळाला कुठे जॉब, तर माझ्याकडे हा एक हातचा असेल ना की मला ड्रायव्हिंग येतं, मग मी उबर चालवू शकते.
मी पिझ्झा डिलिव्हरी करू शकते. कितीतरी असे जॉब आहेत जे ड्रायव्हिंगशी संबंधित आहे. इथं सगळ्या गोष्टींसाठी गाड्याच तर असतात, म्हणजे पोस्टमन असेल त्यांच्या गाड्या असतात. तर असे कितीतरी जॉब्स आहेत, याच्या संधी मला मिळू शकतात की मला ड्रायव्हिंग येतं याच्यामुळं. तर ही ती सगळी कारणं आहेत ज्यामुळं वाटलं की गाडी आली पाहिजे आणि ती फायनली आली, जमली. कितीतरी बायकांची स्वप्न असतील ना आज, की मला गाडी चालवायला शिकायचंय, पण त्यांच्या दुर्दैवानं म्हणा किंवा नसतील तर तेवढ्या प्रिव्हिलेज, नसेल कोणाकडे गाडी, आणि आपल्याकडे आहे तर त्याचा फायदा का नाही घ्यायचा हे मनापासून वाटलं. त्याच्यामुळं झाली ही एक गोष्ट आयुष्यातली, होऊन गेली. कुठलीही नवीन गोष्ट शिकायला वयाचं बंधन कधीच नसतं असं मी आत्ता म्हणू शकते, नक्कीच म्हणू शकते. आणि डर के आगे जीत है, हे तर खूप ठामपणे तुम्हाला सांगू शकते. ज्या गोष्टीची भीती वाटते ना, ती गोष्ट पहिल्यांदा करायला जायचं, त्या गोष्टीला पहिल्यांदा भिडायचं, असं मी तरी आता ठरवलंय. अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांची भीती वाटते, पण ज्या शिकायची इच्छा आहे. गाडी शिकल्यामुळेच ती प्रेरणा मिळालेली आहे की ये अपने बस की बात नाही असं म्हणायचं नाही, आता त्या गोष्टी शिकायच्या. एस्पेशली ज्याची भीती वाटते ना, त्या गोष्टी तर आधी शिकायच्या असं ठरवलंय आता. आपण कितीही म्हटलं ना, आजकाल जगात ही खूप सामान्य गोष्ट झालेली आहे. बायका काय सर्रास सगळीकडे गाड्या चालवतात. तरी पण तुम्ही जागतिक जर Googleवर सर्च केलं प्रमाण स्त्रियांकडे लायसन्स असण्याचं, तर ते खूप कमी आहे. पुरुषांच्या तुलनेत तर खूपच कमी आहे. आणि त्यातही लायसन्स असून प्रत्यक्ष चांगलं ड्रायव्हिंग करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण तर त्याही पेक्षा कमी आहे. आणि मी त्यांच्यापैकी एक होऊ शकले, उशिरा का होईना, खूप उशिरा का होईना होऊ शकले, याचा मला खरंच अभिमान आहे. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे, कारण मी मगाशी म्हणाले तसं की हे फक्त ड्रायव्हिंग नाहीये, मी माझ्या भीतीवर केलेली ही मात आहे. तुम्ही सुद्धा तुम्हाला अशा ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते त्यावर मात कराल अशी अपेक्षा करते. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित. बाय बाय.